नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे परत एक नवीन व्हिडिओमध्ये. तर बघा मित्रांनो, राजाचे छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात मित्रांनो भरती निघालेली आहे. आणि या भरतीसाठी मित्रांनो शैक्षणिक पात्रता काय असणार आहे, यामध्ये पदे कोणकोणते असणार आहे आणि वयोमर्यादा काय असणार आहे, ते सर्व माहिती आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे मित्रांनो. त्यासाठी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवर नवीन असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तर यामध्ये पदाचे नाव आणि पदसंख्या दिलेली आहे, ते पाहून घ्यायचं आहे मित्रांनो. पहिला पद बघा, प्रयोगशाळा परिचर्यासाठी एक पद आहे. शिपाईसाठी महाविद्यालय यासाठी 3 जागा आहे. मदतनीस यासाठी 1 जागा आहे. 4 क्षयकिरण परिचय रुग्णालय यासाठी 7 जागा आहे. 5वा शिपाई रुग्णालय यासाठी 8 जागा आहे. 6वा प्रयोगशाळा परिचर यासाठी 3 जागा आहे. 7वा रक्तपेढी परिचर यासाठी 4 जागा आहे. 8वा अपघात सेवक यासाठी 5 जागा आहे. 9वा बाह्य रुग्णसेवक यासाठी 7 जागा आहे. आणि 10वा कक्षसेवक रुग्णालय यासाठी 56 जागा आहे. पुढे बघा, यामध्ये शैक्षणिक पात्रता फक्त 10वी उत्तीर्ण असायला पाहिजे. आणि वयाची अट बघा, 18 ते 38 वर्षापर्यंत इथे वयाची अट दिलेली आहे. आणि मागासवर्गीय खेळाडूंसाठी 5 वर्ष इथे सूट असणार आहे. आणि यामध्ये परीक्षेचे स्वरूप कसे असणार आहे, त्यामध्ये 4 विषय असणार आहे. मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान आणि बौद्धिक चाचणी किंवा अंकगणित, हे 4 विषय असणार आहे. प्रत्येकी 25 प्रश्न असणार आहे 50 मार्कासाठी. एकूण प्रत्येक विषयाला 25 प्रश्न असणार आहे 50 मार्कासाठी. एकूण 100 प्रश्न असणार आहे 200 मार्कासाठी. यासाठी 2 तास वेळ दिलेला आहे. तर पुढे बघा, यामध्ये पगारसुद्धा दाखवलेला आहे. यामध्ये 19,000 पासून ते 62,000 एवढा पगार यामध्ये दिला जाणार आहे. तर पुढे बघा, यामध्ये फीज बघा, 1,000 रुपये ओपनसाठी असणार आहे, खुला प्रवर्गासाठी. आणि मागासवर्गीयांसाठी 900 रुपये येथे फीस असणार आहे. आणि ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 जानेवारी 2025 ही ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. तर मित्रांनो, हा होता आजचा हा व्हिडिओ. व्हिडिओ आवडला असेल तर कृपया आपल्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब करा. काही शंका असेल तर कमेंट करा. धन्यवाद.